ऐसा आपण सुरू करूया. आता इथे जे आमचे सगळे सहकारी आहेत त्याचे एक सोडले तर बाकीच्यांना एक माझ्या दृष्टीने आनंदाची बातमी द्यायची त्यांना तुम्हाला की आमचे जे सहकारी आहेत आणि पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे चिरंजीव त्यांनी काल म्हणजे आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन किती असा व्यापक झाला असं बघा. काल त्यांनी नंतर सांगू काल संध्याकाळी पॅरिसमध्ये एफएल टॉवरमध्ये जाऊन एका मुलीला प्रपोज केलं आणि ते त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. त्यामुळं आता आम्ही वाळवा इस्लामपूर वगैरे असे चिन्हित नाही होत. आम्ही एकदम लग्न म्हणजे इंटरनॅशनल ठिकाण असेल पण ते डोमेस्टिकच आहे. दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक स्थानिकच आहेत. पण आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल आमची मुलं कुठं जाऊन काय करतील याचा बरं. आज मला काही प्रश्न तुमच्याशी बोलायचे त्यातले काही स्थानिक असतील काही देशाच्या पातळीवरचे असतील आणि काही एक देशामध्ये काही परिस्थिती निर्माण होते त्या संबंधी कसल्याही प्रकारचे राजकीय उद्योग न ठेवता एकत्र येऊन त्याला समोर जाण्याच्या उद्देशी आहे. त्याला स्वतःला काळजी एक अशी आहे की माझा देशाच्या सीमेच्या संबंधीचा थोडाहूत अभ्यास आहे आणि गेले काही महिने आपला जो डायलॉग चीनच्या बरोबर चालू आहे त्याची कालची 13वी राऊंड संपली आणि ती 13वी राऊंड ही अयशस्वी झाली. याच्या पूर्वीच्या झालेली ही झाली. एका बाजूला चीनशी आपला डायलॉग हा अयशस्वी होतो आहे दोन्ही बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेला हुन्स किंवा हा जो भाग आहे तुमच्या काश्मीरमधला त्या ठिकाणी काही दुसरी रिॲक्शन प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून 13वी राऊंड ही असफल झालेल्या दुसऱ्या दिवशी हुन्सला तिचा हल्ला झाला आपल्या सैनिकांच्यावर. 5 जणांची त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्या 5मध्ये 4 सोल्जर होते आणि एक सिनियर अधिकारी होता आणि त्यामुळं हे जे सतत घडतं आहे हे चिंताजनक आहे आणि मला स्वतः असं वाटतं आणि दिल्लीच्या आमच्या अन्य पक्षाच्या सरकारांशी बोलतो आहे दोघांशी बोलतो आहे की याच्यामध्ये एकत्र बसून सर्व राजकीय पक्षाच्या सरकारांनी याच्याबद्दल एक सामूहिक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. एक महिन्याच्या पूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मला आणि ए.के. अँथनी यांना निमंत्रित केलं आणि इंडिया चायना बॉर्डरवर साधारणतः काय चाललं आहे या संबंधीचं ब्रीफिंग केलं. त्या ब्रीफिंगला लष्कर प्रमुख नरवणे हजर होते आणि अन्य काही लोक हजर होते आणि साहजिकच त्या सगळ्या ब्रीफिंगमधनं आम्ही एका गोष्टीच्या निष्कर्षाने आलो की राजकीय प्रश्नावर अन्य प्रश्नावर आपला संघर्ष होऊ शकतो पण या प्रश्नावर काही झालं तर आपण हे राष्ट्राचा एक आघात करण्याचा प्रयत्न कुठून जर होत असेल तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचे मतभेद राजकारण न आणता एका विचाराने
संरक्षण खात्याच्या संदर्भात जी काही भूमिका घेतली जाईल त्याच्याशी सुसंगत भूमिका आम्हा सगळ्यांची राहील आणि ही आमची कमिटमेंट आहे. कालचा हा जो प्रकार आहे तो या दृष्टीनं आणखी थोडंसं घट्ट एकत्र बसून काही पुढचा निकाल घेण्याची आवश्यकता वाटते. आणि म्हणून इथून परत गेल्याच्या नंतर दिल्लीला आणखी काही सहकार्यांशी आम्ही बोलणार आहोत. काही लोकांशी टेलिफोनवर बोललो आणि याच्यात एक कलेक्टिव्ह लाईन कशी घेता येईल आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा यासंबंधी सतर्क कसं करता येईल याबद्दल. पण याचा अर्थ काही भीती किंवा चिंता हे नव्हे, पण प्रश्न पुन्हा पुन्हा घडतोय आणि वाटाघाटीच्या संबंधीचा दृष्टिकोन झिजवीत आहे आणि त्यामुळं याबद्दलचा हा विचार मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो. आता दुसरा जो प्रश्न आहे स्थानिक प्रश्नाच्या संबंधीचा विचार करायचा झाला देश पातळीचा, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक असं आहे की आत्ता केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याच्या संबंधीची पावलं सतत टाकतात. त्याच्यामध्ये CBI असेल, इन्कम टॅक्सच्या संबंधीची ऑर्गनायझेशन असेल, ED असेल, नार्कोटिक्स बोर्ड, काय म्हणायचं सर एक्सपर्ट आहे NCB. या सगळ्या एजन्सी याचा वापर हा राजकीय दृष्टीने केला जातो आहे अशा प्रकारचे चित्र दिसते. त्याच्यात काही उदाहरणं सांगायची झाली. आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्याबद्दल त्यावेळेच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले. मला इथे येऊन भेटले होते आणि जे आरोप केले ते त्यांनी माझ्यासमोरही सांगितले होते. पण पोलीस कमिशनरने आरोप केले आणि त्या आरोपातून जे एक वातावरण झालं त्याच्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यायला लागला. ज्यांनी आरोप केले ते ग्रस्त आज कुठे त्याचा पत्ता अजून तर काही लागलेली दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्याच्या संबंधीचे विचूटपणानं काही आरोप करतो हे तिथं कधी घडलेलं नव्हतं. ते या ठिकाणी घडलं. पण अनिल देशमुखांनी तातडीनं याच्यावर माझ्यावरचा हा आरोप काही हे लक्षामध्ये घेऊन त्यांनी सत्तेपासून बाजूला व्हायची भूमिका घेतली आणि दुसऱ्या ग्रस्तांनी ज्यांनी आरोप केले आणि आता त्यांच्याबद्दलच्या आरोपाची मालिका सुरू झालेली आहे. कुठं ठाण्यावरनं कुठं नाशिकवरनं, मला काही त्याच्या खोलाची माहिती नाही, पण मालिका ही तुम्ही छापताना मी वाचतो. आणि त्यामुळं अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे ग्रस्त गायब झाले. हा फरक आहे आणि हा फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता या ठिकाणी अनिल देशमुखांच्या संबंधीची नंतर चौकशी ही करण्याचं काम चालू आहे. काल माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरी काल 5व्यांदा छापा टाकला. मला आमचं कौतुक वाटतं या एजन्सीचं. त्याच घरात 5 वेळेला जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळतं माहिती नाही, पण त्यांनी एक तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. 5-5 वेळेला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ नागरिकांनी सुद्धा आलेली आहे. तर याच्याबद्दलची शेवटी जन्मत हे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूनं काही प्रकार देशामध्ये घडले. आता तुम्ही गेले काही दिवस उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांच्यावरच्या हल्ल्याचं बातम्या छापता. लखीमपूर
आणि लखीमपूरच्या संदर्भात सरळ जी काही माहिती बाहेर आली, सुदैवानं काही विजयाच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळाली, त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की शांतपणानं रस्त्यांनी चाललेल्या शेतकऱ्यांच्या थव्यावर जमावर काही लोक गाडीतून येतात, त्यांच्या गाडीतून धक्के देतात त्या लोकांना आणि त्याच्यामध्ये चिरडल्यानं 3 ते 4 लोकांची हत्या काही ठिकाणी होते. 4 शेतकऱ्यांची, 2-3 इतरांची. एक पत्रकारसुद्धा त्याच्यामध्ये होतं असं वृत्तपत्राच्या बातम्यावरून दिसतं. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. आता असा प्रकार झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्यापैकी काही लोकांनी स्वच्छ सांगितलं की केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्याच्या गाडीमध्ये होते. अर्थात ते नाकारलं गेलं. त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे ही मागणी झाली, पण त्या मागणीला यत्किंचित प्रतिसाद UP गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारने दिला नाही. 6-5 दिवसाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती व्यक्त केल्याच्या नंतर त्याचे मिश्रा सेंट्रलचे राज्यमंत्री गृह खात्याचे त्यांच्या चिरंजीवांना अटक करण्याच्या संबंधीची भूमिका यंत्रणेने केली. ते नव्हतेच अशी जी भूमिका केंद्रीय गृहराज्य मंत्री सांगत होते, त्यांच्या चिरंजीवांना त्यांच्या पक्षाचं सरकार ज्या ठिकाणी आहे त्या सरकारला शेवटी अरेस्ट करायला लागलं, कारण आवश्यक अशा प्रकारचा पुरावा त्यांच्या हातामध्ये आला असं दिसतंय. हा जो तिसरा लखीमपूरचा प्रकार आहे, अपेक्षा अशी होती की शेतकऱ्याची हत्या झाली, जरी सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीचा आरोप असला तरी सत्ताधारी पक्षानं याच्यात काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता होती. पण पहिल्यापासून सत्ताधारी पक्षाने याच्यात सत्य नाही अशी भूमिका घेतली. माझं तर स्वच्छ म्हणणं असं आहे की आज या प्रश्नावरून वड्याची भूमिका घेणं, अपराधाच्या संबंधीची वेळीच उपाययोजना न करणं याची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. आणि त्याबरोबर गृह खात्याची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आहे त्यांना अजिबात टाळता येणार नाही आणि म्हणून त्यांनी आपल्या पदापासून मुक्त व्हावं. आज त्याची अतिशय गरज आहे. त्यामुळे लोकांचा व्यवस्थेच्या संबंधीची, लॉ अँड ऑर्डरच्या यंत्रणेच्या संबंधी आणि शासनाच्या संबंधी काही त्या ठिकाणी विश्वास होण्याच्या मुद्द्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आणखी एक गंमत अशी आहे की लखीमपूरचा प्रश्न हा उपस्थित केल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये काही भाष्य केलं. त्याचा अधिकार नाही, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण त्यांनी सांगितलं काय? त्यांनी सांगितलं की मावळामध्ये काय घडलं. एका दृष्टीने त्यांनी सांगितलं ते बरं केलं, कारण मावळामध्ये काय घडलं हे त्यावेळी कुणाच्या लक्षात फारसं आलं नव्हतं. त्यावेळेला मावळामध्ये जे काही झालं, शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, पण ते शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना मृत्यूला जबाबदार कुणी राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे सहकारी किंवा नेते नव्हते. तो आरोप होता पोलिसांच्यावर की पोलिसांनी त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या दृष्टीनं सांभाळण्यासाठी काही कारवाई केली. आता त्याला बराच काळ येऊन गेला आणि त्यामुळे आजच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लखीमपूर आणि मावळ याची तुलना केली. आता मावळच्याबद्दलचं चित्र पूर्वीपेक्षा फार स्पष्ट झालं. मावळच्या ज्या शेतकऱ्यांचा ज्याच्यावर पोलिसांचा गोळीबार झाला आणि त्या काळात एक प्रकारची नाराजगी होती सत्ताधारी पक्षाच्या संदर्भात
आज त्याच मावळमध्ये लोकांच्यामध्ये ही गोष्ट लक्षात आली की त्यावेळेला आपल्या ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांचा याच्याशी संबंध नव्हता. या उलट या परिस्थितीत हाताबाहेर परिस्थिती जावी यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रोत्साहित केलं आणि त्या प्रोत्साहितामुळं त्या ठिकाणी तो संघर्ष झाला. आणि म्हणून आज या मावळामध्ये लोक मृत्युमुखी पडले म्हणून त्यावेळी संताप होता. आता त्या मावळाचं चित्र बदललं. लोकांच्या लक्षात वस्तुस्थिती आली. मावळाच्या उद्देशी फारशी तुम्हाला सांगतो. हे एकच माझ्या जिल्ह्यात तो तालुका म्हणून सांगतो की या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात सातत्यानं एकेकाळी जनसंघ आणि नंतरच्या काळामध्ये भाजप. कदाचित तुमच्यातल्या काही जुन्या लोकांना माहीत असेल की एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभा सभेमध्ये एक अत्यंत जागरूक सभासद होते. त्यांचं नाव रामभाऊ महाळगी. तर रामभाऊ महाळगी हे मावळचे प्रतिनिधी होते आणि त्यानंतर सतत एक 3दा जर सोडले तर स्वातंत्र्याच्या नंतर त्या ठिकाणी नेहमीच जनसंघ किंवा भाजप निवडून आले. पण ज्या वेळेला पाठीमागच्या सरकारच्या काळात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळामध्ये मावळचा गोळीबार ज्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्र्यांनी केला, त्याच मावळामध्ये त्या गोळीबाराच्या काळामध्ये लोकांना भडकवण्याचं काम कुणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्याच्या नंतर आत्ता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार 90,000 मतांनी निवडून आले. 90,000 मतांनी. काय त्याचं नाव? सुनील शेळके. 90,000चा डिफरन्स आहे. म्हणजे मावळामध्ये जर संताप असता एवढ्या मतांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती. आणि म्हणून एका दृष्टीनं माजी मुख्यमंत्र्यांनी मावळाचं उदाहरण काढलं हे बरं झालं. त्यांनी थोडंसं मावळाची मानसिकता आत्ता काय ही जर समजून घेतली तर मला वाटतं की त्यांच्या ज्ञानात भर पडेल. एवढंच मला त्या संबंधीचं सांगायचे कारण त्याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केले. मी आपल्याला सांगत होतो की आज ईडी, इन्कम टॅक्स, CBI या सगळ्याचे गैरवापर सातत्यानं चालू आहे. आता याच्यामध्ये काय दिसतंय की काही लोकांना आणि पक्षांना त्याच्यात बदनाम करण्याच्या उद्देशी खबरदारी घेतली जाते. तुमच्या पुढं नवाब मलिक साहेबांनी यापूर्वी काही मला वाटतं की ब्रीफिंग केलं आणि काही परिस्थिती तुमच्या पुढे ठेवली. मी त्याच्यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला. साधारणतः माझा छोटा मोठा जो गव्हर्नमेंटमधला अनुभव आहे तो राज्यातला असेल किंवा केंद्रातला असेल. तर यंदाच्या वर्षी मला 54 वर्ष होतात सतत विधिमंडळात किंवा संसदेमध्ये जाऊन. आणि राज्यात आणि केंद्रामध्ये काम करायला 26 वर्ष होतात. तर थोडं प्रशासनाची मला माहिती आहे. मी सांगतो एवढ्यासाठी की आम्ही लोकांनी नेहमीच प्रशासनाशी आमचे संबंध चांगले आहेत. व्यक्तिगत मला मी विरोधी पक्षात होतो किंवा सत्ताधारी पक्षात होतो. मला महाराष्ट्राच्या काय ते सचिवालयामध्ये काम करणारे जे कोणी सरकारी असतील त्याच्यात कधी मला असं अंतर जाणवलं नाही. कारण आमचा सुसंवाद सगळ्यांचा असतो आणि सत्तेचा उन्माद आम्ही लोकांनी कधी दाखवला नाही. हे माझ्या पुढचं सांगत नाही. इथं जे आमचे सगळे सहकारी होते त्यांच्यासह सांगू इच्छितो. आता इथं काय घडलं आहे, इथं नवाब मलिकांनी एका व्यक्तीच्या संबंधीची काही मतं मांडली.
त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याच्या बद्दलचा अनुभव घेतला. मी केंद्र सरकारमध्ये काम केलेले अधिकार असल्यावर थोडी बहुत माहिती घ्यायचा प्रयत्न केला. ते जे अधिकारी आहेत त्यांचं नाव वानखेडे वानखेडे त्यांचं नाव आहे. आणि याच्या आधी एअरफोर्सवर त्याचे एक्साईज आणि चेकिंग विकत करतात त्यामध्ये ते काम करणारे होते. तिथल्यासुद्धा काही कथा मला ऐकायला मिळाल्या, पण माझ्याकडे पूर्ण त्याचं चित्र नाही म्हणून मी त्याचा भाष्य करू इच्छित नाही. पण इथं काय झालं, इथं 2 एजन्सीज आहेत. एक केंद्र सरकारची नार्कोटिक्सच्या संबंधीची ॲक्शन घेणारी एक एजन्सी, राज्य सरकारची मुंबई पोलीसची सुद्धा या क्षेत्रात लक्ष देणारी दुसरी एजन्सी. आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला की गेल्या काही दिवसात किंवा वर्षात केंद्राच्या एजन्सीने किती जिकोजी केली. तर त्याचं उदाहरण माहिती जी काही मिळते ती अतिशय थोडी, म्हणजे नंबर कदाचित असेल पण क्वांटिटी ही शिल्लक आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं. कुणाच्या खिशात फुली सापडली, कुणाच्याकडे काय आणखीन सापडलं, पण ते इतकं होतं, एवढं ग्राम होतं. याच्या उलट मुंबई पोलीसचा हा नार्कोटिक्सचा विभाग आहे, त्यांनी जे कॉन्फिस्केशन केलं, जे काही पकडलं, त्याचा एकंदर प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीच्या पेक्षा कितीतरी अधिक होतं. आणि त्यामुळं त्याच्यातून एक गोष्ट शंकेला जागा अशी येते की राज्याची एजन्सी ही दिलेलं काम प्रामाणिकपणानं सखोलपणानं करते, आणि ही जी सेंट्रलची एजन्सी मुंबईची जी आहे ती आम्ही काहीतरी करतो या संबंधीचा रेकॉर्ड सरकारला देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल तेवढं सीमित काम करतात का काय, अशी शंका त्या एकंदर क्वांटमवरनं ह्या निश्चितपणानं त्या ठिकाणी येते. आता त्याच्यामध्ये लोक पकडले. माझ्या वाचनात आलं कुणी गोसावी म्हणून कोणतरी त्याचे साक्षीदार होतं का, साक्षीदार पंच. तर आता साधारणतः कुठेही गुन्हा घडला किंवा काही प्रकार घडला तर पोलीस यंत्रणा असेल, सेंट्रलची एजन्सी असेल, तर त्यावेळेला पंचनामा प्रथम करतात. पंचनामा करून त्या पंचनामात नक्कीचे होते काय, क्वांटम किती वगैरे वगैरे हे त्यांनी खोटं बितं लिहिलं असं कुणी आरोप करू नये म्हणून पंचांना बोलवतात. पंचांच्या समोर ती सगळी लिखापत होते, पंचांच्या सह्या घेतल्या जातात. ही साधारणतः पद्धत. आणि साधारणतः जे काही ॲक्शन घेतात अधिकारी ती योग्य आहे, त्याच्याबद्दलची कोणी शंका घेऊ नये याची खात्री वाटावी अशा कॅरेक्टरच्या, अशा पद्धतीचे हे पंच असले पाहिजे. आता असं दिसतंय ते कोण गोसावी कोण जे होते ते गेले काही दिवस फरार आहेत का काय मला माहिती नाही, पण सापडत नाही. काय ते बाहेर एब्स्कॉन्डिंग आहे. आता पंच म्हणून ज्याची निवड केलेली असेल की जो नंतर येऊसुद्धा इच्छित नाही, समोर जायला तयार नाही, पोलिसांच्या समोर जायला तयार नाही, नार्कोटिक ब्युरोमध्ये भेटत नाही, याचा अर्थ त्यांची इंटिग्रिटी आणि त्यांचं एकंदर काय जे कॅरेक्टर हे त्याच्यातनं संशयास्पद दिसतं. पण त्याच्यापेक्षा मला चिंता ही आहे की ज्या नार्कोटिक्स एजन्सीच्या डायरेक्टर किंवा सिनियर अधिकाऱ्यांनी पंच म्हणून अशा व्यक्तीची निवड केली, याचा अर्थ या अधिकाऱ्यांचं असोसिएशन कुठल्या प्रकारच्या लोकांची आहे हे त्याच्यामधून स्पष्ट होतं. आणि म्हणून हे कोण आहे, कुठं आहेत, या संबंधीचं चित्र अद्यापही त्या ठिकाणी दिसत नाही. पण गंमत त्याच्यातली दुसरी एक अशी आहे की या ठिकाणी आरोप केले गेले. आता ते आरोप केलेल्या एजन्सीने काही खुलासा केला मी समजू शकतो, पण अशा प्रकारच्या संबंधी आरोप केल्याच्या नंतर त्याला खुलासा करायला
सगळ्यात पहिल्यांदा भाजपचे नेते असतात. मला काही कळलं नाही ही जबाबदारी हे कॉन्सेप्ट त्यांनी कधी फसून घेतलं. त्याच्यात नुसतेच येतात असं नाही. माझ्या वाचनाचं एका ठिकाणी छापे वगैरे मारले त्यासंबंधी एक विधान एका केंद्रीय राज्यमंत्र्याचं होतं महाराष्ट्राचं. म्हणजे हे आमचंच काम आहे वगैरे म्हणून मला माहीत नव्हतं. सरकारमध्ये काम केलं आहे पण हे आमचं काम असतं छापे मारणं वगैरे या सगळ्याच्या बद्दलचं समर्थन करणं. ही आमच्या ज्यांना त्यांनी भर टाकली. त्यांचा आभार आहे. जी ज्याला कधी भेटते तर जाहीरपणाला आभार मानेन त्यांचे. पण मुद्दा हा आहे की हे सत्तेचा गैरवापर कुणाकडनं होत असेल विशेषतः शासकीय यंत्रणेकडून तर त्या गैरवापर करणाऱ्या लोकांचं समर्थन हा भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत. ही गोष्ट या ठिकाणी बघायला आपल्याला मिळते. मग ते ईडी असो, IT असो, CBI असो किंवा नॉर्थ ईस्टची बोर्ड असो, या सगळ्यांच्या संबंधीचं हे चित्र आपल्या सगळ्यांना आज बघायला मिळतं. हे गंभीर बाब. आता याच्याशिवाय इतर काही इश्यूज आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये एक मी जे सांगितलं तुम्हाला की सत्ताधारी पक्षाचे लोक समर्थनावर पुढे येतात. आता याच्यामध्ये पुढे येणाऱ्यामध्ये आणखीन एका व्यक्तीचं चित्र मी पाहिलं. ते म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीस साहेबांनी सुद्धा याचं सगळं काय जे असेल त्याचं समर्थन केलं. आणि हे करत असताना त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीचा मला अभिमान आहे. ठीक आहे, यंत्रणेच्या संबंधी अभिमान असतं त्याच्यामध्ये काही हे नाही. पण त्यांनी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. त्यांचं कालचं भाषण मी बघितलं. अर्थात याच्या आधी मी पाहिलं होतं एकदा असंच भाषण. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी सत्तेमध्ये नाही असं मला काही वाटत नाही. चांगली गोष्ट त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्रीच आहे असं स्वच्छ त्यांनी सांगितलं. त्याचं मी अभिनंदन करतो. म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री एकदा राहिल्याच्या नंतर आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्यांना होत नाही. ही फार चांगली गोष्ट आहे, जवळची गोष्ट आहे. आणि ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी 4 वेळेस मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात येईल ही कमतरता आमच्यामध्ये. तर ही कमतरता मी कबूल करतो, त्याच्याबद्दल बोलणं आहे. आणि परत मी असं कधी म्हणलं नव्हतं. पण निवडणुकीच्या काळात तुम्ही लोकांनी काही भाषण दाखवलं मी येणार वगैरे नाही. हां, तर त्यामुळं तेव्हापासून हे न येण्याचं आणि या लोकांनी सरकारबरोबरच्या वेदना किती सखोल आहेत हे याच्यामध्ये दिसतं आहे. पण मला असं वाटतं की या प्रकारची सत्ता येते जाते त्याचा काही फारसा विचार कधी करायचा नसतो. असताना समंजसपणाने सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो. आणि सत्ता नसते. मी तर माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी मुख्यमंत्री ज्या ज्यावेळी माझं गेलं त्याच्यानंतरचा काही वेळी मी विरोधी पक्ष नेताही होतो. आणि माझा व्यक्तिगत अनुभव हा आहे पर्सनल की अपोजिशनमध्ये काम करणं त्यानंतर हे अधिक सुखावं असतं. 2-3 गोष्टी असतात. आपण काही निर्णय घेतो मंत्री असताना आपल्याला रिपोर्ट येतात, चांगलं झालं, लोकांची रिॲक्शन चांगली आहे, कार्यकर्ते सांगतात या निर्णयाला लोकांचा पाठिंबा आहे. अधिकारी खालून रिपोर्ट मागितला तर तहसीलदार कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, कलेक्टरकडं, कलेक्टर विभागीय आयुक्ताकडं, विभागीय आयुक्त मंत्रालयाकडं आणि शेवटी मंत्र्याकडनं मुख्यमंत्र्याकडे येतं. आणि हे सगळं सांगतात अतिशय उत्तम परिस्थिती. पण ज्यावेळी तुम्ही पदावरनं जाता नसता आणि खाली फिरून लोकांच्यात आपल्या निर्णयाच्या संबंधीचं वास्तव चित्र काय हे बघता त्यावेळी खूपदा तुम्हाला मिळालेल्या अहवाल आणि वस्तुस्थिती याच्यात अंतर असतं. आणि त्यामुळं सत्तेवर नसल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टीचं असेसमेंट करायची एक संधी असते. म्हणून मी स्वतः माझ्या पुरतं सांगतो
याचा आनंद मला नेहमी मिळालेला आहे आणि शिकायला मिळालेलं आहे. आता इथं काहीतरी वेगळी परिस्थिती दिसते, काही त्याच्याबद्दल मी काही अधिक भाष्य करू इच्छित नाही. आता आणखी एका गोष्टीच्या संबंधीचा मला आपल्याला उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं मला अंतःकरणापासून आभार मानायचे की परवा लखीमपूरच्या प्रश्नावरून हा जे महाराष्ट्रातल्या प्रमुख 3 राजकीय पक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, त्यांचे छोटे असतील, या सगळ्यांनी बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. आणि सर्व राज्यामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी कुठं काहीतरी किरकोळ जर बात होती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंद असताना त्या बंदमध्ये शिवसेनेसह सगळे सहभागी असताना तो बंद शांततेने झाला. याच्यासाठी सामान्य जनतेला, नागरिकांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. जसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद द्यायला पाहिजे की या सगळ्यामध्ये अत्यंत संयमानं, समंजसपणानं. आणि दुसरी गोष्ट अशी की लखीमपूरला हा प्रकार घडला उत्तर प्रदेशमध्ये, शेतकऱ्याची हत्या झाली, याच्या संबंधीचा कॉग्निझन्सची नोंद महाराष्ट्रातला सामान्य माणूस हा सुद्धा घेतो. तो राष्ट्रीय कुठं आपत्ती अशी कोणाकडनं आली असेल तर त्या संबंधीची संवेदना व्यक्त करतो. अशा प्रकारची भावना आज अनेक ठिकाणी होते. मला उत्तर प्रदेशमधल्या काही लोकांचे आज फोन आले की आमच्या राज्यात या प्रश्नाची तीव्रता आहे, पण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये या प्रश्नावर लोकांनी जी सहानुभूती आम्हा लोकांच्या बद्दलची दाखवली त्याबद्दल आम्ही खरं कृतज्ञ आहोत. अशा प्रकारचे उद्गार त्या राज्यातल्या काही आमच्या सरकारी मित्रांनी फोन करून सांगितले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेचं या ठिकाणी खास आभार मानले पाहिजेत आणि या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. आता आणखी एक प्रश्न जरा वेगळा आहे, त्याचा या सगळ्या राजकीयाशी संबंध नाही, पण काही लोकांनी आता एक नवीन चौथावर्षी करायची सुरुवात केलेली दिसते. आणखीन एक 15 दिवसांनी महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होते. जी माझी माहिती आहे, यंदाच्या वर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळं ऊसाचं उत्पन्न फार आहे आणि ज्या पद्धतीनं धरणं आता भरली की एकंदर स्थिती पाहिली तर पुढच्या वर्षीसाठी ऊसाची लागवड ही महाराष्ट्रात आणखी जादा होणार आहे. त्यामुळे यंदा आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या उत्पादनाच्या संबंधीचा रेकॉर्ड ब्रेक होईल ही स्थिती त्या ठिकाणी दिसते. आता काही लोकांनी एक अशी सुरुवात केलेली आहे की ऊसाचा पुरवठा केल्याच्या नंतर एका रकमेनं शेतकऱ्याला पैसे द्यायला पाहिजे. मागणी काही फारशी चुकीची असं मी म्हणत नाही, पण याच्यामध्ये सिस्टीम काय हे बघितले पाहिजे. आज आता शेजारचं राज्य गुजरात राज्यामध्ये सुद्धा सहकारी संस्था चांगल्या आहेत, तिथली सहकारी साखर कारखानदारी चांगली आहे. आज गुजरातमध्ये ऊस कारखान्याला घातल्याच्या नंतर 50% पैसे ऊस घातल्या मिळतात शेतकऱ्याला आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आणखीन 30% पैसे मिळतात. दिवाळीच्या वेळेला सण असतो तेव्हा सणाच्या वेळेस पैसे द्यावेत अशी अपेक्षा असते आणि त्यानंतर साखर विकल्यावर राहिलेली सगळे 20% ती रक्कम दिली जाते. त्याचा अर्थ गुजरातमध्ये 3 हप्त्यात पैसे दिलेले जातात. महाराष्ट्रामध्ये वर्षोनवर्षी हीच पद्धत. अलीकडे काही लोकांनी एका कारखान्याने सांगितलं एका रकमेत देतो, मागणी सुरू झाली, सगळ्यांनी सुरू केली, आंदोलनं सुरू केली आणि एक नवीन शब्द आला, तुकडे देऊ नका, आम्हाला तुम्ही एका रकमेत द्या, तुकडे देऊ नका.
याचा अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षी साधारणतः 175च्या आसपास कारखाने चालू होते याच्या 7-10 दिवसात, आणि त्यांचा सीझन चालू राहील तो साधारणतः 3-3.5 महिन्यात. याचा अर्थ 150 ते 200 साखर कारखान्यांची साखरेची निर्मिती ही 3 महिन्यात महाराष्ट्रात होईल. आणि एवढी निर्मिती एका वेळेला बाजारात जर गेली तर मार्केटमध्ये किमती राहणार नाही आणि मार्केटमध्ये डिमांडही येणार नाही. कारण एवढी डिमांडच असणार नाही. किमती पडतील आणि किमती पडल्या तर ऊसाची किंमत शेवटी ऊस उत्पादकाला कमी पडेल. आणि याच्याऐवजी ही साखर 12 महिन्यात जर विकली तर आपल्याकडे कसं असतं, कारखाना सुरू झाला, साखर निघाली, तातडीने पैसे दिले, काही साखर विकली, शेतकऱ्यांना फायदा, ग्राहकांना साखर बाजारात. मग दसरा दिवाळी येते, पुन्हा लोकांना गोड धरून खायला साखर लागते, पुन्हा त्याच्यातनं डिमांड वाढते, 2 पैसे जास्त मिळतात. त्यानंतर उन्हाळ्याच्या पूर्वी उन्हाळा म्हणल्यावर थंड पेय वगैरे या सगळ्या गोष्टीला साखर लागत असते, त्यावेळी साखरेची डिमांड वाढते, त्याला 2 पैसे मिळतात. ह्या टप्प्याटप्प्याने विकण्यामध्ये हा फायदा होतो. आणि एकदम विकायची झाली तर स्टोरेजचं संकट, खरेदीदाराचं संकट आणि कमी किमतीचं संकट, या तिन्ही बाजूंनी नुकसान. आणि शेवटी ह्याचं नुकसान ऊस उत्पादकाचं होतं, दुसरं कोणाचं नाही. आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती या संबंधीचे जे आमचे सगळे मित्र आहेत की बाबांनो, तुम्ही याचं अर्थशास्त्र बघा, त्याचं अर्थशास्त्र बघून वर्षाचं त्याचं गणित काढा आणि फायदा तोटा त्याच्यात नक्की काय होतं हे असेच करा. त्याच्यातूनच हा प्रश्न सुटेल. आता देण्याची कुवत नसतानाच दिले पाहिजे याचा अर्थ मग कर्ज काढून द्यायला पाहिजे. कर्ज काढून द्यायचं म्हणलं तर व्याजही द्यावं लागेल त्या कर्जाला. आणि कर्ज आणि व्याज या दोन्ही गोष्टी काढल्याच्या नंतर शेवटी ती रक्कम कोण देणार? त्या कारखान्याचा ऊस उत्पादक त्याच्यावरच पडणार आहे, म्हणजे त्याच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून याचा परिणाम कारखाने हे संकटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेतृत्व करणाऱ्या लोकांनी अतिरेक कधी करू नये. विशेषतः अर्थव्यवस्थेशी संबंध असलेल्या संस्थांची. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळे मुंबईकर आहात. एकेकाळी मुंबई हे वस्त्रोद्योग धंद्याचं देशाचं सेंटर होतं. तुम्ही लालबाग किंवा त्या भागात गेला तर सगळीकडं गिरण्या असायच्या. सकाळी आपण 7-7:30ला घराच्या बाहेर पडलो तर हातात दशव्या घेऊन गिरणीमध्ये काम करणारा मजूर हजारोच्या संख्येत रस्त्यावर दिसायचा. आज गेला आणि त्याचं कारण गिरण्या बंद झाल्या. कोणतरी एक आमच्या सहकार्यांनी या संबंधीच्या गैरबाजूने मागण्या केल्या एकेकाळी, आणि त्या मागण्यातून शेवटी या गिरण्या बंद पडल्या. आम्ही विधिमंडळामध्ये त्या काळात सुद्धा आमच्या सहकार्यांना सांगत होतो की ताणावं पण तुतेपर्यंत चालू नाही. पण तुतेपर्यंत चाललं गेलं त्याचा परिणाम आज मुंबईतला कापडधंदा, महाराष्ट्रातला कापडधंदा जवळपास संपलेला आहे. मुंबईच्या 100% संपलेला आहे. ती अवस्था उद्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं वैभव म्हणून ओळखला जातो त्या साखर धंद्याच्या बाबतीत होऊ नये अशी माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जे कोणी या संबंधीचा आग्रह करत आहेत त्यांनी जरूर विचार करावा. चर्चा करायची असेल तर आम्हा लोकांसोबत चर्चा करावी. आपण याच्यातून बसून मार्ग काढू शकतो. आपलं सूत्र एक आहे की उत्पादन करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचं नुकसान होता कामा नये. आणि म्हणून आज अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. काही लोकांनी सांगितलं की बंद केलेल्या ज्या गिरण्या आहेत विशेषतः साखर धंद्यातल्या, त्याच्या बाबतीत काही लोकांनी, काही नेत्यांनी खरेदी केल्या वगैरे वगैरे वगैरे. त्याची माहिती मी घेतली तुम्हाला असेल. काही कारखाने महाराष्ट्रात बंद झाले होते
आणि त्यासंबंधी ऊस उत्पादकांची काही तीव्र भावना होती. काही लोक कोर्टात गेले. हायकोर्टाने ऑर्डर काढली, बंद झालेले कारखाने चालू करण्याच्या संबंधीचा निकाल सरकारने घ्यावा, हे चालवायला द्यावेत, वीज द्यावेत, विकावेत, या सगळ्या सूचना हायकोर्टाच्या होत्या. त्या सूचना आल्याच्या नंतर राज्य सरकारी बँकेला सुद्धा या संबंधीचा निर्णय घ्यावा लागला आणि राज्य सरकारने सुद्धा निर्णय घेतला. आणि त्याच्यामुळं ते जे बंद पडलेले कारखाने ते चालवण्याच्यासाठी काही लोक पुढे आले आणि ते कारखाने त्या ठिकाणी रिवाय केले. आज याच्यामध्ये तुम्हाला एका दुसरं त्याचे कितीतरी उदाहरणं सांगता येतील की हे जे कारखाने दिले हे लीजवर दिले बऱ्याच ठिकाणी, किंवा एक 10 वर्षासाठी, 12 वर्षासाठी, 20 वर्षासाठी भाडे तत्वावर केले आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या ऊसाची विल्हेवाट लावायची स्थिती त्यामुळे निर्माण झाली. त्याच्याबद्दल तिथल्या शेतकऱ्यांची त्या संबंधीची तक्रार नाही. अगदी उद्या याच्यावर तिथं मतदान घेतलं गुप्त तरीसुद्धा ऊस उत्पादकांची भावना काय हे त्याच्यातून स्पष्ट होईल. आणि म्हणून असे आर्थिक जे निर्णय घ्यावे लागतात त्या निर्णयाचा ओव्हरऑल रिफरकेशन काय याचा विचार करून त्याच्याबद्दलची भूमिका घेतली पाहिजे. याचं बंद करायला फारशी अक्कल लागत नाही, सुरू करायला अक्कल लागते, चालू ठेवायला अक्कल लागते. आणि मला असं वाटतं हा अर्थव्यवस्थेचं चक्र हे चालू राहील याबद्दलची खबरदारी घ्यायची आवश्यकता असते. माझं झालं असं तुम्ही विचारतो. तुम्ही पाहुण्या शब्द वापरला बरं केलं, त्या शब्द मी कॉइन केला होता. आता असं आहे की अजित पवारांचं स्टेटमेंट मी वाचलं. त्यांचं स्टेटमेंट असं होतं की मी राज्याचा अर्थमंत्री आहे, रिसोर्सेस सरकारचे हे महत्त्वाचे असतात आणि त्याची रिकव्हरी करण्याच्यासाठी किंवा तिथं ते कर दिले नाहीत अशी स्थिती असेल तर त्याच्यासाठी काही भूमिका घेतली तर मी त्याला विरोध करणार नाही की माझीसुद्धा अर्थमंत्री म्हणून जबाबदारी. पण याची वस्तुस्थिती काय याच्यासाठी मी बोलेन. पण कधी बोलेन, या यंत्रणेची जी काही चौकशी चालली ती संपल्याच्या नंतर बोलेन. ती चौकशी अजून चालू आहे. साधारणतः मी जी माहिती घेतली केंद्रातल्या काही खात्यातल्या अधिकाऱ्यांच्याकडनं आणि उद्योग क्षेत्रातल्या लोकांच्याकडून की असे पाहुणे हा शब्द तुम्ही वापरला तर पाहुणे येतात, अनेक ठिकाणी येतात. 1 दिवस असतात, 2 दिवस असतात, 3 दिवस असतात. आजचा 6वा दिवस आहे. पाहुणचार घ्यावा, पण पाहुणचार म्हणजे अजिजला होईल इतका पाहुणचार असू नये. कारण अनुभव असा आहे, मी चौकशी केली असताना माझ्या घराच्या मुलींची आठवण केली. या 3 मुलींचा कारखाना नाही आहे. त्याच्यातनं एक फॅब्रिकेशनमध्ये आहे, एक होमिओपॅथ डॉक्टर आहे आणि तिची हाऊसवाईफ. त्यामुळे त्यांचा या सगळ्याशी संबंध नाही. तिथे गेले, ती काही चौकशी करायची ती केली. 1-1.5 दिवसात त्यांची चौकशी संपली. ते विचारले असं काम संपलं. त्यांची जायची घाई होती, पण त्यांना सारखे फोन येत होते, थांबा अजून असं सोडू नका. आणि नंतर त्यांना आमच्या मुलींनी विचारलं, असं 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तुमचे घरची वाट बघत असतील वगैरे. त्यांनी सांगितलं असं काय आम्हाला जायचं आहे, पण आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे 5 दिवस झाल्याच्या नंतर काही सोडले आणि आजच्या 6व्या दिवशीसुद्धा 1-2-3 ठिकाणी पाहुणे आहेत. आत्तापर्यंत अशा एजन्सीनी अनेक ठिकाणी जाऊन चौकशी करणं, छापा टाकणं या गोष्टी केल्यात. पण त्या 6 दिवस 5 दिवस
एखाद्याच्या घरात जाऊन कधी केलेले ऐकत नव्हते. पण काही नवीन धोरणं स्वीकारली असतील तर त्याच्याबद्दल तक्रार करण्याच्या संबंधीची आज ही वेळ नाही आहे. त्याबद्दलचं योग्य वेळी त्या संबंधीचा विचार करता येईल. पण जे केलं आहे ते म्हणजे घरामध्ये 6 दिवस आणि साधारण मिडल क्लास फॅमिली की ज्याचं घर साधारणतः 2 बेडरूम किंवा असे किंवा 3 बेडरूम जास्तीत जास्त अशी जी घरं असतात तिथं मी चौकशी केली मुलींच्याकडे किती लोक होते. आता ह्याच्यामध्ये कोल्हापूरला चौकशी केली तिथं काही जास्त नव्हतं. तिथं नवरा बायको दोघं राहतात. त्यांच्याकडे फक्त 18 माणसं गेली. त्यामुळे 18 लोक 6 दिवस घरामध्ये म्हणजे साधारणतः बसायला जागा, बाकीची साधनं वापरायला जागा या सगळ्या गोष्टीच्या संबंधी फारसं भाष्य करण्याची गरज नाही. पण हे कधी पाहिलं नव्हतं ते घडलेलं आहे. पण चांगली गोष्ट सत्तेचा गैरवापर आम्ही कधी करत नाही, केला नाही असं आमचे सत्तेमध्ये असलेले काही दिल्लीचे लोक आम्हाला नेहमी सांगत असत. तर त्याचं वास्तव चित्र या निमित्तानं कळलं. पण तक्रार आम्ही याच्यावर चर्चा आधी व्यवस्थान स्वास्थ्याची झाली. आम्ही याच्यावर फार चर्चा केलेली नाही. आमची कालची मिटिंग जी अध्यक्षांनी बोलवली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुकीच्या तयारीच्यासाठी आणि मी एक माझ्या सहकार्यानं सूचना दिली की सध्या सरकारचं, केंद्र सरकारचं आपल्याबद्दल एक अतीव आस्थेची भूमिका आहे, भावना आहे. त्यामुळे आपण काळजीच राहूया या प्रश्न असा आहे. हा जो सत्तेचा गैरवापर जो मी म्हणतो तो काही फक्त राष्ट्रवादी पुरता नाही. आपण बघितलं त्याचं कसं आहे, याच्यात 2 चित्र दिसतात. टार्गेट हे 3 पक्ष केलेले दिसतात. टार्गेट करत असताना त्याचा जो मुख्य घटक आहे त्याच्याऐवजी त्याच्या जवळच्या लोकांच्यावर कॉन्सन्ट्रेशन दिसतं. आता उदाहरण अशोक चव्हाण. तर माझ्या वाचनात आले की काही त्यांचे सहकारी आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला होता. अशोक चव्हाणांचा हल्ला झालेला होता. आज तुम्ही आता अजित पवारांचं नाव घेतलं. अजित पवारांचं प्रत्यक्षात त्यांच्याकडे जाऊन काही केलं असं, पण त्यांच्या जवळ असतील, कुटुंबातले असतील, स्वतंत्र असतील, पण जवळचे असतील अशांच्यावर त्याच्याकडे जा. आता आणखीन कोण हां, सुभाष देसाई. त्यांच्या जवळ चिरंजीवांचे कोण 1-2 लोक आहेत त्यांच्या संबंधी. तर साधारणतः त्याच्यात स्ट्रॅटेजी अशी दिसते की सत्ताधारी पक्ष जो दिल्लीचा आहे त्यांनी महाराष्ट्रातलं सरकार हे अस्थिर करण्याचे प्रयत्न 2 वर्ष केल्याच्या नंतर काही होऊ शकत नाही. आता हा मार्ग स्वीकारावा. याच्यात डायरेक्ट हल्ला करण्याच्या ऐवजी शासनामध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांच्या जवळच्या लोकांना या पद्धतीने एक नावमेद करावं, भीती दाखवावी, हमले करावेत अशा प्रकारची स्ट्रॅटेजी घेतलेली दिसते. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये एक भावना आहे 3 पक्षाच्या त्या अशा गोष्टी फार फायद्यात आयुष्यात. त्यामुळे त्याची काही चिंता कुणाला नाही. अपोजिशन के नेता आपके मंत्रियों के नासिक एनसीपी एनडीए के मंत्रियों के ऊपर आरोप लगाते हैं, सेंट्रल एजेंसीज उनके पीछे लगती है. तो आप लोग जो है क्या ये मानते हैं कि पिछली सरकार जो थी उसमें कोई घोटाला नहीं हुआ क्योंकि आपके चुनिंदा लोग इसके खिलाफ आवाज उठाते, बाकी महाविकास आघाड़ी के बहुतांश मंत्री जो है वो चुप बैठे? असं आहे की आम्ही ज्या नेतृत्वाच्या विचारात वाढलं ते आमचं नेतृत्व म्हणजे अशोकराव चव्हाण. त्यांनी आम्हाला संस्कार दिले की राजकारणामध्ये सत्तेचा गैरवापर
की विंडती देश हा कधी दाखवायचा नाही. आणि त्यामुळं या पद्धतीची भूमिका आम्ही नाही. आता कुठं कोणी कायद्याचा सरळ सरळ काहीची अफोज केला असेल तर त्या ठिकाणी यंत्रणा हे करेल, पण आम्ही याला टार्गेट करा त्याला टार्गेट करा असं कधी सांगत नसतो, सांगणार नाही. पण आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांची भूमिका या संबंधीची ही वेगळी आहे हे स्पष्ट झालं. नॅशनल लेवल तुम्ही जे दोन महत्त्वाचे प्रश्न उच्चारले, against the background of this 13 round which has gone failed between India and China, and एका बाजूला पाकिस्तान मध्ये जो अटॅक होतोय, looking at the Afghanistan development which has taken place, as a former defense minister, do you really feel India is definitely being targeted at the international level? And तुम्ही म्हणता तसं की हे जे गव्हर्नमेंट आहे ते आता सध्या युनिलॅटरल पद्धतीने चालत आहे. अपोजिशनला कधीतरी वाटलं ते विश्वासात घेतात, कधीतरी वाटलं तर डायलॉग करतात. The first point you raised about when are you going to have a similar kind of interaction with the ruling party? नाही, असं कसं आहे, तुम्ही हा जो प्रश्न विचारला मला चिंता ही आहे की हा जो शेजारचा मोठा भाऊ आहे आपला, तो आता शिवी तसा राहिलेला नाही. तुम्ही सोबत भारताचा नकाशा नजरेसमोर ठेवा. काश्मीर आज त्या ठिकाणी चायनाचं सहभाग वाढला आहे. तिथं जे काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं. नेपाळ हा ट्रॅडिशनली आपला मित्र देश. नेपाळमध्ये आता चायनाचं महत्त्व वाढलं. भूतान तिथं ते चित्र वाढले दिसते. बांगलादेश त्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी आपल्या देशाने खस्ता खाल्ले. आज त्या बांगलादेशमध्ये चायना हा महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी प्रस्थापित करायला यशस्वी झाला. खाली तुम्ही गेला श्रीलंकेमध्ये, की श्रीलंकेमध्ये आता ही नवीन बंदर वगैरे ज्या त्या ठिकाणी बांधत आहेत, ही सगळी आर्थिक केंद्र आणि लष्कराची केंद्र इथं चायना आहे. आणि त्यामुळं आपण आपल्या देशाला सराउंडेड बाय चायना अशा प्रकारची स्थिती दिसते. त्यामुळे चायनीजचा जो इश्यू आहे त्या इश्यूच्या संबंधित माझी आणि आमच्या सगळ्या अन्य विरोधी पक्षाच्या सहकार्यांची भूमिका आहे की इथं राजकारण आणायचं नाही, नॅशनल इंटरेस्टसाठी सहकार्य करण्याची भूमिका घ्यायची. आणि त्यामुळे आम्ही याच्यापेक्षा पुढे जाऊ इच्छितो. असं आहे की मी काही सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही. मला आणि इथे अडचणी या दोघांना जे ब्रीफिंग केलं, जनरल नरवणे आणि आपले हे संरक्षण मंत्री, त्यांनी आम्हाला दोघांना हे करण्याचं म्हणजे कारण आहे. आम्ही दोघंही डिफेन्स मिनिस्टर होतो. त्यामुळे इतरांच्या पेक्षा या सगळ्या इंडियाच्या संबंधीची थोडी बहुत वास्तव स्थिती आम्हाला माहिती. आणि त्यामुळे काही चर्चा केल्या, काय करण्याच्या संबंधीच्या चर्चा केल्या, पण त्याच्यावर मी जाहीर बोलू इच्छित आहे. जहाँ तक मेरी पार्टी एनसीपी की टीम है, वो लेकिन 2 दिन जाकर आ गई, पहले दिन ही गई, और वहाँ के लोगों का और कोई सहायता देने की आवश्यकता है. हमारी ताकत वहाँ सीमित है, फिर भी वो की. जहाँ तक इलेक्शन की बात है, हम इस इशू पर अन्य पॉलिटिकल पार्टी के साथ बात करें. मेरा इसमें कहना साफ ये है कि उत्तर प्रदेश में परिवर्तन करना हो कि जिस पार्टी के पास ज़्यादा ताकत है और जो बीजेपी के खिलाफ मजबूती से खड़े रहने के लिए तैयार है, उनको हमारे जैसे लोगों ने सहयोग देना चाहिए. क्योंकि हम वहाँ लड़कर, हम वहाँ चुनकर एक अलग स्थिति पर आ सकते हैं. ऐसी हमारी स्थिति नहीं. हमसे जो वहाँ बीजेपी को डिफीट कर सकते हैं, उनके रास्ते में रुकावट करने का काम कर सकते हैं. ये हम करना नहीं चाहते. इसीलिए हमारे सभी साथियों के साथ बैठकर हमने उत्तर प्रदेश में ये तय किया है कि हम अखिलेश सिंह इनके नेतृत्व पर जो समाजवादी पार्टी है उनको सहायता देगी.
कुछ कुछ चंद सीट रहेंगे तो उनके सजा से रहेंगे, मगर आज वहाँ वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए, इस उत्साह करके काम कर रहे हैं। एनसीबीच्या संदर्भात आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी मुद्दा उपस्थित केला, त्याचं तुम्ही पण मत व्यक्त केलं. नार्कोटिक्स सेंटर ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून काही प्रमाणात म्हणजे त्यांच्याकडनं ब्रीफ फॉलो केले गेले नाही, अधिकाऱ्यांचा गैरवापर केला गेला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडनं होणारा जो गैरवापर त्याच्याबाबत तुम्ही काही हा मुद्दा केंद्रासमोर उचलणार आहात का? पुढे याच्याबद्दल असं आहे की पहिल्यांदा मला हे मिळालं की हा जो तुम्ही या व्हिडिओच्या संबंधीचा कसे की म्हणजे हे अधिकारी आहेत, पण त्यांचं मीडिया नियोजन एवढं चांगलं आहे मला कधी माहीत नव्हतं. त्यांचं मीडिया नियोजन चांगलं आहे, सतत काही गोष्टी शोधायच्या आणि त्याला मराठीत आपण म्हणतो का फुजी शोधली, तशा फुज्या शोधण्यासारखं राजकारण त्या ठिकाणी करायचं आणि एक तर कोणाला तरी बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, कोणाला झाकत करायला सांगायचं. आज या यंत्रणेच्या बद्दलची लोकांसाठी चर्चा मी यायचो लांब यांच्यापासून. कुणी त्यातला एखादा माणूस दिसला आणि त्याचे तुमचे वजन झाले तर एखादी फुजी तुमच्या खिशात तो टाकेल आणि अटक करून टाकेल. आज ही स्थिती, ही विश्वासार्हता नार्कोटिक्सच्या या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत जनमानसात ऐकायला मिळते. आणि म्हणून केंद्र शासनाची कुठलीही यंत्रणा या थराला पोचलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं जनमानसाचं हे चित्र जर असेल तर त्यासंबंधी जे काही फोरम असतील त्या फोरमवर बोलावं लागेल, इतर कुठे बोलण्याचा अर्थ नाही. ते चालूच आहे ना, असं आहे की आता चालूच आहे. तर मी जे दिल्लीमध्ये बोललो की एकंदर जी काही शेतकऱ्यांची जी हत्या झाली त्याच्या संबंधीचा मी एक जालियनवाला बाग असा एक शब्द त्या ठिकाणी वापरला. जालियनवाला बाग हे उच्चारल्याच्या नंतर मला आमच्या एक 2-3 माणसांचे फोन आले त्या रात्री की साहेब हे जरा तुम्ही फारच छान बोलला. म्हणजे काय छान नाही, म्हणजे आमच्यात काही लोकांना हे फार लागले आणि हे सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी हे सगळे लोक आले घरी पाहुणे. तुम्ही असं म्हणालात अनिल देशमुखांवर ज्या गृहस्थांनी आरोप केले ते कुठे आहेत याची तुम्हाला कल्पना नाही, पण सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमचा संपर्क संवाद त्यांच्याशी आहे का? नंबर 1. नंबर दुसरा मुद्दा की महाविकास आघाडीतल्या अनेक आमदार नेत्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागतंय. शिवसेनेचे काही आमदार किंवा मंत्री या चौकशीला सामोरे गेलेले आहेत, तर अनिल देशमुख या चौकशीला 5व्यांदा समन्स आल्यानंतरही उपस्थित राहत नाही. यामागचं काही विशिष्ट कारण आहे का? काही कारण नाही. त्यांचं आता आज का उद्या का परवा या 2-3 दिवसात हायकोर्टामध्ये तर कुठल्याच एका कोर्टात शेवटची केस आहे, त्या संबंधीचा निकाल वाढवायची ते वाट होती आणि मग जे काही कोर्टाचा आदेश असेल ते जाते असा माझा अंदाज आहे. माझी त्यांची भेट नाही, पण मला खात्री आहे की एकदा ही कोर्टाची प्रोसेस संपल्यावर जे कोर्टाचे आदेश असतील तसं ते आदेश करतील. चिंता होते ना. ते नाकारण्यामध्ये सरकार आम्ही बनवणार सगळे मिळून त्यांची कशात बदल घ्यायला पाहिजे. आणि ह्या सरकार बनवावं म्हणजे जे बोलतात तर त्यांना त्यांचं सामान्य ज्ञान राजकीय अशा प्रकारचे निर्णय घेण्याच्याबद्दलचं सीमित आहे.
त्यामुळे त्याच्या ज्ञान भाषा करू इच्छित नाही. पण नॅशनल लेवलला या संबंधीच्या काय चर्चा झाल्या किंवा होत होत्या त्यांच्या भाषाकडनं तिची माहिती त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचं ज्ञान जरा अपडेट होईल. राजनाथ सिंह ने कहा है कि सावरकर लेकर के जो माफी सावरकर ने मांगी वो महात्मा गांधी के कहने के बाद मांगी है और उसको विपक्षी जानबूझ करके राजनीतिक तौर पर इस्तेमाल करते हैं. मैंने जो सावरकर के बारे में पढ़ाई की इसमें ये बात मैंने कभी देखी नहीं. एक गांधी जी के बारे में जो मैंने आज तक पढ़ाई की तो इसमें नहीं. अभी आप देखेंगे मेरे गाड़ी में गांधी जी के बारे में लेटेस्ट एक जो पब्लिश हुआ इसी हफ्ते में वो मैंने आज ही परचेज किया वही देखने के लिए कि ये कहाँ है. मगर हे साऱ्यानंतर मला कुठे दिसेना पण मी आता पुण्याच्या रस्त्यावर जाताना वाचून काढले आणि राजनाथ सिंगनी जो काही गप्प शोध केला आहे तो कुठे दिसतोय का हे बघायला. पवारसाहेब हर्षवर्धन पाटील असं म्हणाले की भाजपमध्ये गेल्यानंतर मला तर शांत झोप लागते, मी चौकशी माझ्या मागे लागत नाही, त्यामुळे भाजपमध्ये मी गेलो. चांगली गोष्ट आहे. असे अनेक वेळेला आपण हे बघतो की इथं चौकशा सुरू झाल्या काही लोक तिकडे गेले ते सुखवस्तू होता सुखाची झोप येते. म्हणजे एकंदर त्यांनी स्वच्छ सांगितलं की सत्तेचा वापर कसा केला जातो. कुठेतरी असं वाटतंय का महाविकास आघाडीचं सरकार जे आहे पवारसाहेब महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते 2 वर्ष होत आले पडत नाही आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने दबावतंत्र वापरलं जात आहे. असं तुमचा शब्द मी काही मान्य करत नाही. तुम्ही असं म्हणा पडत नाही हे सरकार 5 वर्ष चालणार आहे त्यामुळे असं म्हणा. परत वगैरे काय असं एक सत्ता एकदा आमच्या लोकांनी हातात घेतली ती काही सत्ता सोडणार आहेत काय. सर आईटी विभाग की तरफ से एक प्रेस नोट पिछले दिनों जारी किया गया कि 23 सितंबर को जो रेड हुई थी महाराष्ट्र में उसमें ये खुलासा उन्होंने किया है कि मुंबई का जो 5 सितारा होटल है वहाँ पर एक रूम बुक करके कुछ लोग मलाईदार पोस्टिंग अधिकारियों के लिए करते थे और करीबन 1050 करोड़ रुपए के लेन देन का डेटा जो है उन्होंने पकड़ा है. आपको क्या लगता है इस मामले पर जिस तरह के आईटी खुलासे कर रही है क्या इस तरह की हरकत महाराष्ट्र में हो रही थी? मुझे कोई मालूम नहीं. जो आप कहते मैंने सुना नहीं पढ़ा नहीं. अन्वेषण अंतिकारी प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि नथिंग आहे. पवारसाहेब आपण महाराष्ट्र बंद यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले पण विरोधी शांततेने पण विरोधी पक्ष नेते असं म्हणत आहेत की हा स्टेट स्पॉन्सर्ड दहशतवाद होता, यामध्ये पोलीस बळाचाही वापर केला गेला दुकानं आणि आस्थापना बंद करण्यासाठी. त्यांना दुसरं काय सांगायचं हे सांगा. ते काय असं सांगा की या सगळ्या लोकांचा पाठिंबा होता आणि आम्ही बघायची भूमिका घेतली ते असंच होणार. समजा का ज्याला एकही संधी द्यायची आहे नसत होईल. आपने अभी आरोप लगाया कि जान इंजेक्शनों का दुरुपयोग किया जाता है, जान इंजेक्शनों का दुरुपयोग किया जाता है. तो फेयर प्रैक्टिस कैसे करें, फेयर जज कैसे करें? क्योंकि कल आपकी भी केंद्र में सरकार आती है तो बीजेपी आरोप लगाएगी कि आप जांच एजेंसी का दुरुपयोग कर रहे हैं. तो ये जांच एजेंसियों की तो राजनीति सच बताओ तो हम कभी कभी सीबीआई की बात सुनते थे. काय के लिए सुनते थे कि समझो यहाँ कोई एक ऑर्गेनाइज क्राइम हुआ तो विधानसभा में लोग बोलते थे कि यहाँ की पुलिस ठीक जांच नहीं करेंगे, क्राइम ब्रांच को दे दो. ये हम सुनते थे. और आजकल ईडी ये हमें मालूम भी नहीं थे इससे पहले. ये सब नई एजेंसी ये नार्कोटिक बोर्ड ये तो इनकी देन है. इनका तो फिर मुझे हमें मालूम हो गया. जैसे अच्छा ऑर्गेनाइजेशन ये हमें मालूम नहीं था. ये सब एजेंसी किसका पॉलिटिकल लाइफ में काम करने वाले किसी का संबंध आज तक कभी नहीं था. मगर इसका गैर इस्तेमाल करना जब शुरू हो गया तब लोगों को पता है. बीजेपी मधलं एक सेक्शन म्हणजे नाव न घेता तुम्ही म्हणता तसं ते आता काहीतरी बारामतीला मोठ्या गाड्या घेऊन ग्रुप घेऊन 5,000 कोटीचे कसे पुरावे घेऊन जात आहेत. हो इन्सिडेंट तुम्ही जर बारामतीत जाणार असेल तर आर यू गोइंग टू वेलकम देम? व्हाय यू आर
शहाण्या लोकांच्या बद्दल बोलायचं असतं. आपल्या प्रवक्त्यांनी हाही आरोप केला होता की काही भाजपच्या नेत्यांचाही त्या एनसीबीशी थेट संबंध आला होता. काही भाजपच्या नेत्यांना सोडून देण्यात आलं होतं आणि त्यावेळेस एनसीबीचे काही अधिकाऱ्यांना थेट भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडूनही फोन करण्यात आले होते. तर बीजेपीचं काही थेट एनसीबीवर कंट्रोल आहे आपण जे प्रवक्ते म्हणतात त्या बीजेपी सहमत आहात? माझ्याकडे काही फारशीची माहिती नाही. माहिती घेऊन द्यायची तर आता आपण जायचं होतं. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे